ग्रामीण भागातल्या चिमुरड्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा हा अंगणवाड्यांमधून सुरू होतो। मात्र आज याच अंगणवाड्यांची पार दुर्दशा झालेली आहे, दुरवस्था झालेली आहे। कुठे भाडोत्री जागांमध्ये तर कुठे ग्रामपंचायतीच्या खोल्यांमध्ये या अंगणवाड्या सुरू आहेत। अनेक अडचणींवर मात करत या अंगणवाड्या चालवल्या जात आहेत। राज्यातील अंगणवाड्यांची दुरवस्था। तब्बल 1473 अंगणवाड्या भाडोत्री जागेत। समाज मंदिर ग्रामपंचायतीचाही सहारा। 27% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारतीच नाहीत। ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांच्या चिमुरड्यांच्या शिक्षणाचा पाया समजल्या जाणाऱ्या अंगणवाड्या मात्र आपल्या प्रगतशील राज्यात आजच्या घडीला या अंगणवाड्यांची पार रया गेली आहे। प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या या अंगणवाड्यांमध्ये जणू असुविधांचा डोंगरच उभा आहे। अक्षरशः एका छोट्याशा खुराड्यासारख्या खोलीत चिमुरड्यांना बसवून या अंगणवाड्या चालवल्या जात आहेत। अशीच काहीशी अवस्था आहे अहमदनगरच्या खंडाळा फरसातील या अंगणवाडीची। मला आता 14 वर्ष चालू आहे। 2009 मध्ये लागलेली मी आणि मुलं इथं भरपूर येतं। 70 म्हणजे 0 ते 6 वयोगट आहे। 80 पर्यंत राहतात सर्वेप्रमाणे। गरोदर स्तंदा 12, 13, 14, 15 असतातच गरोदर स्तंदा। मी लागले तसे आदबते पण इथं मला जागाच नाही भेटली। इथं जागाच नाही म्हणतात। जिल्ह्यातील 27% अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नसल्यानं त्या इतरत्र भरवल्या जात आहेत। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहांपर्यंतच्या मूलभूत सुविधा देखील नाहीत। आपण ही दुसरी अंगणवाडी पाहतो की हिला 10 बाय 12ची एक रूम आहे। पूर्वी या ठिकाणी दुसरी एक रूम होती, पण ती जो रोड गेलेला आहे त्या रोड वायडिंगच्या याच्यामध्ये ती पडलेली आहे। त्यामुळे इथं जे किचन होतं पूर्वी तेच किचन या ठिकाणी आहे। त्या किचनमध्ये साहित्य आहे आणि या ठिकाणी ते 10 ते 15 मुलं शिकायला येतात, त्यांना ते शिकवतात। अगदी कमी पगारामध्ये या अंगणवाडी सेविका कष्ट करत असतात, परंतु शासन दरबारी किती मोठी अनस्था आहे त्याच्यावरती आपण भविष्याची पिढी त्याचा पाया त्याची गिरवतो। अशा अंगणवाड्यांची ही अवस्था असेल तर शिक्षणाचा काय तुम्ही विचार न केलेला बरं। त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। अंगणवाडीच्या जागेसाठी वारंवार खेटे घालून देखील त्यांना अद्याप दाद दिली जात नाही। अपुऱ्या जागेत तब्बल 70 ते 80 चिमुरड्यांना बसवलं जात आहे। शिवाय अतिशय तोकड्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना राबावं लागतंय। इथं पहिली शासनाने बांधून दिलेली अंगणवाडी होती। मेहरबाबा ट्रस्टने जागा बक्षीसपत्र दिलेली होती 5 गुंठे आणि त्याच्यानंतर शासनाने बांधून दिलेली अंगणवाडी होती। पण आता रोडमध्ये गेल्यामुळं ते जवळजवळ वर्ष झाले जे आमचं मुलांना बसण्यासाठीचं जे रूम होतं ते पाडलेलं आहे आणि आता सध्या हे किचन आहे याच्यामध्येच आमचं चाललेलं आहे। या अंगणवाड्यांमधील चिमुरड्यांची दिवसेंदिवस परवडत सुरू आहे। अंगणवाड्यांमध्ये मुलांचं साहित्य ठेवायचं कुठे हाही प्रश्न पडतो। मग त्यांना प्राथमिक धडे मिळणार तरी कसे? अंगणवाड्यांच्या या दुरवस्थेप्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला मात्र नकार दिला। कागदावरती चकचकीत असलेल्या अंगणवाड्या या ग्राउंडवरती यांचं वास्तव काही वेगळंच आहे। त्यामुळं शासनाने या अंगणवाड्या पाहण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकरता काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।